नमस्कार. मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के, a certified diabetes educator under Health Awareness and Promotion Cell Staff Clinic. आज ह्या आपल्या डायबिटीज एज्युकेशन सिरीजच्या 4थ्या टप्प्यावर 4th सेशनमध्ये तुम्हाला डायबिटीजबद्दल आणखी काही माहिती सांगणार आहे. आपण आज बघूया की डायबिटीजचं डायग्नोसिस म्हणजेच निदान आणि इन्व्हेस्टिगेशन्स की टेस्ट्स आपण काय करायला हव्यात की ज्यांनी आपल्याला कन्फर्म होतं की आपल्याला डायबिटीज आहे की नाही. आता एखाद्याला डायबिटीज आहे की नाही हे कसं कळणार, तर लक्षणे पण महत्त्वाची आहेत जे आपण सेकंड सेशनमध्ये घेतलेलं आहे. तर आज आपण बघूया की पण टेस्ट्स कुठल्या कराव्या लागतात ज्यांनी हे कन्फर्म होतं की बाबा व्यक्तीला डायबिटीज आहे की नाही आहे. तर सर्वप्रथम टेस्ट म्हणजे फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज. म्हणजेच काय की रात्रभर तुम्ही काही खात पित नाही आणि मग सकाळी उपाशी पोटीची पहिलं सॅम्पल ब्लड सॅम्पल दिलं जातं, त्याला म्हणतात फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज. ही जर तुमची 126 mg पर डेसिलिटर किंवा त्याच्याहून जास्त असेल आणि ते 2 वेगवेगळ्या वेळी असेल, असं नाही की एकदाच आली मग डायबिटीस कन्फर्म झालं आहे. ही अशी 126 mg पर डेसिलिटर ही 2 वेगवेगळ्या वेळी आली आहे फास्टिंगमध्ये, तर तुम्हाला डायबिटीज आहे हे कन्फर्म होतं. नेक्स्ट टेस्ट आहे HbA1c म्हणजेच ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिनने आपल्याला काय कळतं, तर आपल्याला मागच्या 3 महिन्यांची ॲव्हरेज शुगर कळते. ठीक आहे. आता बरेचसे पेशंट खूप हुशार असतात. ते म्हणतात आता उद्या डॉक्टरांना भेटायला जायचे, टेस्ट करायचे, तर आज व्यवस्थित सगळं व्यायाम, आहार, गोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित घेणार आणि दुसऱ्या दिवशी टेस्ट करणार फास्टिंग PP आणि मग डॉक्टरांना आणि तो रिपोर्ट कदाचित नॉर्मल पण येऊ शकतो. ठीक आहे. आणि मग ते डॉक्टरांना दाखवणार. पण डॉक्टर पण हुशार असतात, त्यांना माहिती असतं की पण त्यांची ॲव्हरेज कशी आहे शुगर हे बघतात ते. तर HbA1c टेस्टनी आपल्याला काय कळतं, तर मागच्या 3 महिन्यांची ॲव्हरेज शुगर आपल्याला कळते. तर ही HbA1c व्हॅल्यू जर 6.5% किंवा त्याच्याहून जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीज आहे हे कन्फर्म होतं. नेक्स्ट टेस्ट आहे OGTT, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ह्या टेस्टमध्ये काय केलं जातं, तर 75 ग्राम ग्लुकोज तुम्हाला पाण्यासोबत दिलं जातं आणि 2 तासानंतर तुमची साखर तपासली जाते. ही व्हॅल्यू जर ह्याचा रिझल्ट जर 200 किंवा त्याच्याहून जास्त आला तर तुम्हाला डायबिटीज आहे हे कन्फर्म होऊन जातं. आणि लास्ट टेस्ट आहे रँडम प्लाझ्मा ग्लुकोज. ही खाण्यापिण्याशी संबंधित नसते. ही तुम्ही टेस्ट केव्हाही करू शकता. ही टेस्ट जर ह्या टेस्टचा रिझल्ट जर 200 मिलीग्राम पर डेसिलिटर किंवा त्याच्याहून जास्त आला आणि तुम्हाला डायबिटीजची लक्षणे देखील आहे तर तुम्हाला डायबिटीज आहे हे कन्फर्म होते. आता आपण बघूया की एका नॉर्मल व्यक्तीमध्ये काय व्हॅल्यूज असतात, एका प्री डायबिटीजमध्ये काय व्हॅल्यूज असतात आणि एका डायबिटीजमध्ये काय व्हॅल्यूज असतात. प्री डायबिटीज म्हणजे काय, तर ज्यांना डायबिटीज नाही आहे म्हणजे डायबिटीज होण्याच्या उंबरठ्यावर आहेत की त्यांना कधीही डायबिटीज होऊ शकतो जर त्यांनी व्यवस्थित लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स नाही केले तर. ठीक आहे. तर आपण बघूया की नॉर्मल व्यक्तीमध्ये काय आणि प्री डायबिटीजमध्ये काय आणि डायबिटीजमध्ये काय व्हॅल्यूज असतात. तर का नॉर्मल व्यक्तीमध्ये फास्टिंग शुगर ही बिलो 100 असते. प्री डायबिटीजमध्ये ही 101 to 125 असते आणि डायबिटीजमध्ये 126 किंवा त्याच्याहून जास्त असते. पुढे आहे HbA1c. एका नॉर्मल व्यक्तीमध्ये ती 4 to 5.6% असते. प्री डायबिटीजमध्ये ती 5.7% to 6.4% असते आणि डायबिटीज पेशंटमध्ये 6.5% किंवा त्याच्याहून जास्त असते. तसंच OGTT, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. तुम्हाला ग्लुकोज दिल्यानंतर 2 तासानंतरची शुगर ही जर 140 किंवा त्याच्याहून कमी असेल तर ती नॉर्मल आहे. पण जर हे 141
किंवा 199 असेल तर तुम्हाला प्री डायबिटीज आहे, आणि जर 200 किंवा त्याच्याहून जास्त आहे तर तुम्हाला डायबिटीज आहे हे कन्फर्म होतं. आता आपण बघूया की डायबेटिक पेशंट्सने काय व्हॅल्यूज, त्यांचे टार्गेट्स ठेवले पाहिजे. एका नॉर्मल डायबेटिक पेशंटने त्यांचे काय, म्हणजे ज्याला कुठला अजून कॉम्प्लिकेशन आलेलं नाही आहे, किडनीचा कुठला त्रास झालेला नाही आहे किंवा हार्टचा कुठला त्रास आलेला नाही आहे, असं एका नॉर्मल, म्हणजे एका फक्त ज्याला डायबिटीज आहे किंवा BP आहे किंवा थायरॉईड आहे, आणि एका अडल्ट डायबेटिक पेशंटला त्यांचे काय शुगर व्हॅल्यूज ठेवले गेले पाहिजे, ज्याच्याकरून त्यांना जे पुढे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात ते येणार नाही, किंवा समज आले तर ते खूप डिले होतील, खूप वर्षांनंतर येतील जर त्यांनी हे असे व्हॅल्यूज ठेवले तर डायबेटिक पेशंटची फास्टिंग शुगर ही नेहमी 80 ते 130 मिलीग्राम प्रति डेसिलिटर असली पाहिजे. PP शुगर म्हणजे खाल्ल्याच्या 2 तासानंतरची शुगर ही नेहमी 180 पेक्षा खाली असली पाहिजे. आणि HbA1c म्हणजे 3 महिन्यांची ॲव्हरेज शुगर ही नेहमी 60% ह्याच्याहून खाली असली पाहिजे. जर डायबेटिक पेशंट्सने असे टार्गेट्स ठेवले, असे व्हॅल्यूज ठेवल्या त्यांच्या, तर त्यांना कॉम्प्लिकेशन्स येण्याचे चान्सेस हे खूप डिले होतात किंवा मग येतही नाही. सो हे होतं डायबिटीजचं आजचं इन डायग्नोसिस अँड इन्व्हेस्टिगेशनवर सेशन. आय होप हे ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की बाबा आत्ता तुम्ही शुगर टेस्ट केल्या असतील आणि तुमचे जे काही व्हॅल्यूज असतील ते तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही कुठल्या ह्याच्यात हे आहात, नॉर्मल ह्याच्यात येता का, प्री डायबिटीज ह्याच्यात येता का, डायबिटीज रेंजमध्ये येता. मला फक्त एवढं सांगायचं आहे की ज्यांना डायबिटीज कन्फर्म झाला आहे, जर HbA1c हा 6.5% किंवा त्याच्याहून थोडा जास्त असेल तर गोळ्या लगेच सुरू करायच्या की नाही हे डॉक्टर्स केस टू केस, पेशंट टू पेशंट ठरवतात. सो आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळं तुम्ही जे काही आहे औषधे उपचार ते घ्यावा. मी इथेच थांबते. भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये with lot of diabetes information. Till then, thank you so very much. Thank you.